धनंजय मुंडे यांनीच मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले आणि आता आणखीन एक खळबळजनक दावा केलाय। धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड नको होते असा दावा आता कासलेंनी केलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंना काही होणार नाही असं सुद्धा यावेळी कासलेंनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडचे एन्काउंटर करण्यासाठी मला धनंजय मुंडे यांनीच ऑफर दिली होती असं सुद्धा यावेळी कासलेंनी म्हटलंय। त्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहे। तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते भुकतील माझ्या अंगावर। एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे। ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचं महाराष्ट्र पोलिसांना आव्हान देण्यात आलं। गुन्हा दाखल झाला, आता मला पकडून दाखवा असं आव्हान आता कासलेंनी दिलंय। रोज 2 गाड्या बदलणार, 2 स्टेट बदलणार, 2 मोबाईल बदलणार अशा प्रकारचा ओपन चॅलेंज आता कासलेंनी महाराष्ट्र पोलिसांना दिलंय। रणजित कासलेच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। बीड येथील सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। यानंतर आता याच रणजित कासलेने महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज दिलंय। गुन्हा दाखल झाला, आता मला पकडून दाखवा असं म्हणत कासले याने एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। यामध्ये आता मी रोज 2 गाड्या बदलणार, 2 मोबाईल बदलणार, 2 स्टेट बदलणार, तुम्ही मला पकडून दाखवाच असं म्हणत त्याने महाराष्ट्र पोलिसांना आता ओपन चॅलेंज दिलं। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। दरम्यान रणजित कासलेला एन्काउंटरच्या सूचना कुणी दिल्यात चौकशी करा असं संजय राऊतांनी आता मागणी केली आहे। तर रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करून त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे। भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी आता आरोप केला। फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेल्या आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे, पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? म्हणजे वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, म्हणजे वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचं असं एक प्लान दिसत आहे मला। आणि ते कोण ह्याच्या मागे होते हे लोकांसमोर यायला पाहिजे। पोलीस दलातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तो वारंवार बाहेर काढतोय आणि म्हणूनच मला वाटते की रणजित कासलेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। म्हणजे रणजित कासलेंचं तोंड बंद करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि मला वाटतंय की आता रणजित कासलेंना शोधण्यासाठी, रणजित कासले म्हटलेत की मी तर सापडणार नाही, पण मला वाटतंय की रणजित कासलेंना शोधण्यापेक्षा जे आहे ते कृष्णा आंधळेला पहिला शोधून दाखवा, त्यांना पहिला पकडा। मला वाटतं की रणजित कासलेंवर अशा पद्धतीचे जर खोटे गुन्हे दाखल केले असतील तर त्यांना अँटिसिपेटरी बेल तातडीनं मिळू शकतो। निलंबित जे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले आहे त्यांनी आता महाराष्ट्र पोलिसांना आव्हान दिलेलं आहे की बीडचा आता गुन्हा दाखल झालेला आहे माझ्यावर, आता मला पकडूनच दाखवा तुम्ही, असं उपनिरीक्षक म्हणतात जे निलंबित झालेलं आहे। चालतंय, आता पोलिसांना आव्हान देतोय, पोलीस आव्हान स्वीकारतील, कारण आतापर्यंत ज्यांनी आव्हान केलंय ते पोलिसांनी स्वीकारून ते पार पाडलेलं आहे।